हा नमस्कार. देवरे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, UPSC पूर्व परीक्षेची ऍड आलेली बरोबर. UPSC दरवर्षी ऍड पब्लिश करत असतं. भारतीय प्रशासकीय सेवा किंवा भारतीय पोलीस सेवा, भारतीय परकीय सेवा अशा वेगवेगळ्या सेवांसाठी ऍड येत असते बरोबर. तर हे ऍड मध्ये जागा किती आहेत किंवा नवीन काही चेंजेस झाले थोडक्यात मॅडम आपल्याला त्याबद्दल सांगतील. बोला मॅडम, काय वाटतंय? आता नोटिफिकेशन आलंय 4 फेब्रुवारीला. 24 फेब्रुवारीपर्यंत फॉर्म फिलिंगची डेट आहे. तर सगळ्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरायचा ट्राय करा, कारण आता OTR रजिस्ट्रेशन आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्या डिटेल्स ज्या मेन्सला लागतात, युजली जे मेन्सच्या नंतर विचारायचे इंटरव्ह्यूसाठी, त्या आत्ताच तुम्हाला फॉर्ममध्ये फिल करायचं आहे. म्हणून नंतर तुम्हाला काही इश्यूज नको, म्हणून लवकरात लवकर फॉर्म भरायला चालू करा. टोटल वेकन्सीज 933 आहेत ऑल इंडिया सर्व्हिसेसच्या. तर आता 933 वेकन्सीज म्हणजे टोटल जे लोक प्रिलिम्स क्वालिफाय करतील त्यांचा नंबर असेल 12,000 ते 13,000. म्हणजे वेकन्सीज इंटू 12 करायचं तर तुम्हाला अप्रॉक्सिमेट किती लोक प्रिलिम्सला क्वालिफाय करून मेन्सला बसतील त्याचा आकडा नेहमी येतो. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी वेकन्सीज खूप जास्त आहे. मागच्या वर्षीपर्यंत 700 750 पर्यंत वेकन्सीज होत्या, आता 933 वेकन्सी. त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित फॉर्म भरा आणि लवकरात लवकर तो फिल करा. आता जे आहे फॉर्म फिलिंगची डेट लास्ट 24 आहे. सगळ्यांना एक्झामचा पॅटर्न माहिती असेल. एक्झामचा पॅटर्न प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू आहे. टोटल तुमची प्रिलिम्स होईल 400 मार्काची. त्याच्यात 200 मार्काचा GSचा पेपर होईल, 200 मार्क तुमचा CSATचा पेपर होईल. CSATचा पेपर क्वालिफाईंग आहे, तुम्हाला 33% मार्क्स आणायचे फक्त. त्याचा मार्क्स तुमच्या कट ऑफ मध्ये काउंट होणार नाही. नंतर मेन्स आहे जे 1750 मार्काची होईल आणि फायनली 275 मार्काचा इंटरव्ह्यू. असा पूर्ण पॅटर्न तुमचा चालणार आहे. मॅडम, आता UPSC मध्ये काही बदल झालेले आहेत. जेव्हा ऍड आले त्याच्यानंतर काही बदल झाले की जे विद्यार्थी आहेत किंवा जे ऑलरेडी IAS IPS जे होतात ते काय करतात, परत कॅडरसाठी फॉर्म भरतात. हो बरोबर. तर याच्यामध्ये UPSC ने काय बदल केलेले आहेत ते थोडक्यात तुम्ही सांगा. ओके. आता मेन बदल काय आहे की पहिले जे IAS किंवा IFS म्हणजे फॉरेन सर्व्हिसमध्ये सिलेक्ट होत होते त्यांना परत अटेम्प्ट देणं अलाउड नव्हतं, ते सेम आहे. आता ते परत अटेम्प्ट देऊ शकत नाही. पण जे IPS IRS किंवा टोटल अशा 20 सर्व्हिसेस आहे टोटल ग्रुप Aच्या, तर त्या सर्व्हिसेसमध्ये जर ऑलरेडी कोणी 2026 मध्ये पास झालं तर त्यांना एकच अटेम्प्ट मिळणार आहे 2027चा. जर त्यांना 2028चा अटेम्प्ट द्यायचा असेल तर त्यांना त्यांच्या सर्व्हिसमधनं रिझाईन करावं लागेल, मगच ते सर्व्हिस परत फॉर्म भरू शकतील प्रिलिम्सचा. आणि त्याच्यानंतर जे ऑलरेडी IPS किंवा IAS किंवा ग्रुप Aच्या सर्व्हिसमध्ये आहे, जे 24-25 मध्ये सिलेक्ट झाले, त्यांना पण एक चान्स मिळणार आहे. ते आयदर 27चा अटेम्प्ट देऊ शकतात किंवा 28चा. त्याच्यानंतर त्यांना अटेम्प्ट द्यायचा असेल तर परत त्यांना रिझाईन देऊनच अटेम्प्ट करावा लागेल. हा मॅडम, UPSC जी सर्व्हिस आहे याच्यासाठी एज क्रायटेरिया आणि ओपन OBC साठी अटेम्प्ट किती आहेत, थोडंसं सजेशन करा. ओके. आता टोटल ओपनसाठी एज लिमिट 32 इयर्स आहे आणि तुम्हाला 6 अटेम्प्ट मिळतील. ठीक आहे. नंतर OBC साठी 36 आहे एज लिमिट आणि तुमचं अटेम्प्टची संख्या 9 आहे. SC ST साठी फक्त एज लिमिट आहे आणि त्यांना अटेम्प्ट अनलिमिटेड आहे. ओके ओके. आणि आता जे नवीन विद्यार्थी अभ्यासाला सुरुवात करत असतील, आता ही पूर्व परीक्षेची डेट आली, UPSC ची मुख्य परीक्षेची डेट आली, याच्यामध्ये कधी चेंजेस होत नसतात. तर पूर्व परीक्षेला नक्की त्यांनी कसं फेस केलं पाहिजे, थोडक्यात 1-2 मिनिटात सांगितलं तर बरं होईल. किंवा त्यांनी फोकस कसा केला पाहिजे, कुठले कुठले सब्जेक्ट महत्वाचे आहेत पूर्व परीक्षेसाठी? आता टोटल आता तुमची जी प्रिलिम्स आहे ती 24 मेला तुमची प्रिलिम्स आहे आणि त्यांनी मेन्सची डेट 21 ऑगस्ट डिक्लेअर केलेली आहे. तर प्रिलिम्स आणि मेन्समध्ये अप्रॉक्सिमेटली 3 महिन्याचा गॅप असतो. पण आता जर आपण प्रिलिम्सचं बघितलं तर प्रिलिम्स CSAT क्वालिफाईंग आहे, 33% मार्क्स आणायचे आहेत तुम्हाला फक्त. पण लेवल टफ आहे मॅथ्सची, रिझनिंगची, त्यामुळे त्याचं प्रिपरेशन तुम्हाला थोडं करावं लागेल. त्याच्यानंतर GS मेन आहे, कारण त्याच्या कट ऑफमध्ये मार्क्स तुमचे कन्सिडर केले जाणार आहे. त्याच्यावरच तुमचं मेरिट लागणार आहे जे मेन्सला क्वालिफाय होतील ते. आता तयारी म्हटलं तर तुमचे पहिल्यांदा तुम्ही किती सब्जेक्टचे किती क्वेश्चन्स येत आहेत याचा तुम्ही पहिले सगळा पेपर जे आहेत मागचे 2-3 वर्षाचे पेपर घेऊन मग त्याचा एक स्टडी करा की कुठल्या सब्जेक्टचे किती क्वेश्चन्स येत आहेत. आता जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी ज्या सब्जेक्टचे क्वेश्चन्स जास्त येत आहेत आणि ज्याचे सोर्सेस रेडिली अवेलेबल आहे, जसं पॉलिटी आपण म्हटलं तर सगळ्यांना लक्ष्मीकांत हा सोर्स माहिती आहे आणि क्वेश्चन्स त्याच्यातनं बऱ्यापैकी पडतात. तसे तुम्ही सोर्सेस ते पहिले आयडेंटिफाय करा आणि ते सोर्सेस पहिले प्रेफर करा की ज्याच्यातनं क्वेश्चन्स रिपीट आलेत आणि ज्या सब्जेक्ट्समधनं मॅक्सिमम क्वेश्चन्स आले आहेत. आणि मग त्यानंतर तुम्ही जे बाकी सब्जेक्ट्स आहेत जसं सायन्स असेल किंवा एन्व्हायरमेंट असेल की जे लवकर कव्हर होऊ शकतात, तुम्ही त्याच्यावर नंतर फोकस केला तरी चालेल. तुम्ही 2025 ची मुख्य परीक्षा दिली होती मॅडम, UPSC ची मुख्य परीक्षा तुम्ही दिलेली आहे, तुम्हाला अनुभव आहे मुख्य परीक्षेचा.
तर मुख्य परीक्षेचा युपीएससीचा मुख्य परीक्षेचा सिलेबस आणि आता राज्यसेवेचा येणारा 1750 मार्काचा जो 25चा मुख्य परीक्षा असेल, दोन्हीमध्ये सारखं सेम सिलेबस आहे. तर जे लोक आता मुख्य परीक्षा राज्यसेवा देत असतील तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकणार? आता मी म्हणेल की पहिली गोष्ट की आत्ता पॅटर्न बदललाय, हे पहिले 2 वर्ष सगळ्यांसाठी जड असणार आहे, कारण सगळ्यांसाठीच ही एक्झामचा पॅटर्न जो आहे तो नवीन आहे. तर सगळ्यांनी आता ह्याचा असा अर्थ होत नाही की पॅटर्न डिफिकल्ट आलाय म्हणून आपण थोडंसं अटेम्प्ट थांबवू नंतर देऊ. उलटा आता कॉम्पिटिशन कमी असेल, कारण सगळे पहिल्या फेजमधनं स्टार्ट करतात. त्यामुळे तुम्ही ह्या अटेम्प्टमध्ये अग्रेसिव्हली प्रिपरेशन केलं पाहिजे असं मला वाटतंय, कारण सगळे सेम लेवलवर आहे, सगळ्यांचा अटेम्प्ट पहिलाच असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा. आता 1750 मार्काची तुमची राज्यसेवा होणार आहे, तिचा आणि युपीएससीचा सेम सिलेबस आहे, सेम पॅटर्न आहे. तुमचे 4 जीएसचे पेपर होतील 250-250 मार्काचे, एक एसएचा पेपर होईल 250 मार्काचा आणि तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट होईल 500 मार्काचे. ते 250-250 मार्काचे 2 पेपर, म्हणजे टोटल तुमचं ऑप्शनल 500 मार्कांचा होईल. आता जेव्हा तुम्ही तयारी करतायत तर पहिले माझं असं सगळ्यांना सांगणं असेल की ऑप्शनल पासून तुम्ही तयारी चालू करा पहिले, कारण ऑप्शनल 500 मार्काचा सब्जेक्ट आहे, कव्हर करायला टाइम लागेल, डिफिकल्ट आहे आणि तुम्हाला आता नवीन चूज करायचं आहे. तर त्यासाठी तुम्ही पहिले ऑप्शनलची तयारी करा. आणि आन्सर रायटिंग तुम्ही आत्तापासून रोज 1-1.5 तास तरी किमान आन्सर रायटिंगला स्टार्ट करा, तर तुम्हाला तो टाइममध्ये पेपर कम्प्लीट करायचा जो एक्सपिरियन्स आहे तो येईल. कारण तुम्हाला 3 तासात 250 मार्क अटेम्प्ट करायचे, टाइम लिमिटेड आहे, कंटेंट खूप आहे, तो तुम्हाला 3 तासात कसं उतरवायचं आहे पेपरवर हे तुम्हाला जमायला पाहिजे. म्हणून तुम्ही आत्ता म्हणजे ह्या महिन्यापासूनच आन्सर रायटिंग चालू केलं पाहिजे असं मला वाटतं. ओके ओके. आणि आत्ता जे विद्यार्थ्यांनी ऑप्शनल चॉईस कसा केला पाहिजे, मला थोडक्यात 1 मिनिटात सांगा. ऑप्शनल चॉईस, की बरेच विद्यार्थी मला विचार सर मी कुठला ऑप्शनल घेऊ, किंवा राज्यसेवेला काय असतं की पूर्व परीक्षेचा फॉर्म भरताना ऑप्शनल टाकावे लागतात. विद्यार्थी कॉल करतात सर आम्ही कुठला ऑप्शनल घेऊ, आणि त्याची तयारी नसते, मग ते गडबड होते. की तुम्हाला काय वाटतं की ऑप्शनल कसा चॉईस केला पाहिजे, कुठला विषय टाकला पाहिजे, त्याबद्दल थोडक्यात सांगा. ओके. आता ऑप्शनलची लिस्ट तुम्हाला राज्यसेवेच्या पोर्टलवर मिळून जाईल की कुठले ऑप्शनल्स अवेलेबल आहे. आता माझं सजेशन असं असेल तुम्हाला की जर तुमचा ऑप्शनल जो आहे, तुम्ही ज्या फील्डमध्ये ग्रॅज्युएशन करतायत तोच ऑप्शनल जर तुम्हाला अवेलेबल असेल राज्यसेवेच्या यादीत, तर तुम्ही तो ऑप्शनल साठी काय करा, तुमचे 2-3 वर्षाचे पेपर्स जे ऑलरेडी युपीएससीचे होऊन गेले त्या सब्जेक्टचे, ते पेपर घेऊन बसा आणि तुमचा जो ग्रॅज्युएशनचा सिलेबस आहे त्याच्यातनं ते कव्हर होतंय का ते पहिले चेक करा. जर तसं होत असेल तर तुम्ही तुमचा ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट ऑप्शनल घ्यायला हरकत नाही, ज्याच्यात तुम्ही ग्रॅज्युएशन करता ऑलरेडी ते. बाकी ज्यांचा ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट अवेलेबल नाही ऑप्शनलच्या लिस्टमध्ये, तर त्यांनी आता पहिले मटेरियल जे अवेलेबल आहे तुमच्याकडे, जसं हिस्ट्रीचं मटेरियल रेडिली अवेलेबल आहे, नंतर जॉग्रफीचं मटेरियल रेडिली अवेलेबल आहे. जर तुमच्याकडे PSIR किंवा सोशिओलॉजीचं मटेरियल अवेलेबल असेल, जर तुम्ही मराठीतनं अटेम्प्ट करत असाल तर मग तुम्ही तो सब्जेक्ट घ्यायला हरकत नाही. आणि जर तुमच्याकडे मटेरियलची थोडी कमी असेल तर मग माझं तरी म्हणणं आहे की तुम्ही तुमचा ग्रॅज्युएशन ज्याच्यात केलंय तो ऑप्शनल प्रिफर करणं जास्त सोपं पडेल तुम्हाला. येस येस. बघा विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात युपीएससी जे विद्यार्थी तयारी करत असतील, मॅडमाने खूप कमी वेळेत चांगला कंटेंट पोहोचवलेला आहे. जे विद्यार्थी आता 2026चा अटेम्प्ट देणार आहेत युपीएससी पूर्व परीक्षा, तर अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच हा व्हिडिओ बघा, कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात कमी वेळेत खूप जास्त कंटेंट तुम्हाला या व्हिडिओमधून भेटू शकतो, किंवा काय युपीएससीची ऍड कंटेंट चेंजेस काय झाले हे थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये, जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ बघावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.